कसा आहे तर आलो कास पठारासाठी. गाडी पार्किंग केली आम्ही. थोडा टाईम लागला. गाडी पार्किंग करून आता त्यांचीच गाड्या आता बस येतात. त्या बसमध्ये बसून ते नेतात. 150 रुपये पर हेड काहीतरी आहे. आणि पार्किंगचे पैसे आणि न्यायचे आणायचे पैसे ते त्यामध्येच ते 150 रुपयेमध्ये होऊन जातात. तर चालू आहे आता कास पठार बघू. कास पठार झाल्यानंतर परत नंतर पुढं कोकणात जायचं आपल्याला. पुढचा प्रवास तुम्हाला सांगतोस. युनिफॉर्मवर असते त्यांच्या हे याने अशी होती काय मग आम्ही मध्ये गोष्टी नाना चालत कोण आले हे मित्र सगळेजण बसले तिथं. पिनला जे मित्र आहेत. मी एकटा उभं राहिलो. सगळी जागा फुल्ल झाली. गाडी पार्क करून बस आपल्याला घेऊन चालली बघा. माणसं बघा किती लांबून आलेले फक्त फुलं बघण्यासाठी. आपल्याला फुलं बघताना आपल्याकडे गावाकडे जे उमलतात फुले आपल्या गावाकडच्या वाणीच आपल्याला वाटते ते. पण इथं भरपूर असे वेगवेगळे फुलं आहेत. ते काही आपल्या गावाकडचे असतील, काही इथले नवीन काय फुलं असतील. पण त्यांचे जे प्रकार त्यांनी काय केले एका ह्याच्यावरती पुट्ट्यावरती लिहून असे पूर्ण असं लिहिले. तुम्हाला दाखवतो ते हे केले बघा. इथं सीतेचे आसवे, पानेर, आमीर, चवर, आभाळी अशा अनेक फुलं आपल्याला बघायला भेटणार आहेत बघा. फिरून तर सगळे आपण बघणारच आहे. तरी पण आपल्याला वेगळं असं काय दिसेल असं बघू. पण पठार खूप मोठं आहे आणि फुलं पण भरपूर आहेत. एकसारखी फुलं असल्यामुळं आपल्याला वेगळेपणा जाणवतो. आपल्याकडे असतात फुलं कुठं तर असतात. पूर्ण पठारावरती फुलं आहेत. त्यामुळं इथं बघण्याची संख्या भरपूर आहे. लहान फुलं आहेत पण मस्त आहे. मस्त दिसतंय असं. मस्त वेगवेगळी फुलं आहेत बरं का. आपल्याला लांबून तर गवतच दिसतं पण जवळून अशी फुलं उमललेली मस्त आहे. विशेष म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर सप्टेंबरमध्येच ही फुलं उमलतात. आणि जी बघणारी असतात बघणाऱ्यांची गर्दी ह्या महिन्यातच येते. ज्यावेळी फुलं उमलायला लागतात त्यावेळी सगळेजण येतात. त्याच्यानंतर परत काय जास्त इथं नसतं. इथून महाबळेश्वर जवळच आहे. महाबळेश्वरला जे येणार आहेत ते इथं येऊन नंतर महाबळेश्वरला जातात. आणि आम्ही पण तसंच करणार आहे. आता ही कास पठार आता पूर्ण फिरून घेणार. त्यानंतर महाबळेश्वरचे 1-2 पॉईंट बघणार आणि तिथून परत कोकणात आम्ही जाणार आहे. तरी पण आता कास पठारमध्ये आता फुलांची दुसरी वेगवेगळी जाती जर आपल्याला दिसली ते नक्की तुम्हाला दाखवतो. चला तर. मस्त आहे बघा. गेटमधून आतमध्ये आलो. फुलं थोडी वेगवेगळी दिसतात आपल्याला आणि बघायला पण मस्त वाटते. मस्त एक नंबर. आणि आतमध्ये जायला एंट्री नाही बरं का त्यांनी. आतमध्ये जाऊ नका म्हणतात. फक्त हे रोड जे केला आहे त्यांनी त्याच्यावरूनच
हो तोडलं तर 5,000 रुपये दंड आहे. आणि एक फुल तोडलं तर 5,000 रुपये दंड आहे. तोडायचं नाही आम्ही म्हणजे हात अजिबात लावाय नाही, फक्त लांबून बघायचं. मस्त आहे. म्हणजे फक्त लांबून बघायचं, फुलाला हात सुद्धा लावायचा नाही. आणि फुल जर तोडलं तर 5,000 रुपये दंड आहे. हो कोण कोण होतं मी होतो का तिथे आज महिना इथं आले की फुलं बघून मन बहारून जाते पूर्ण. तर बघा एक सुद्धा फुल नाही आहे. आता पूर्ण ह्याच्यामध्ये फुलं नाहीत. काय काय ठिकाणी आहेत, काय काय ठिकाणी नाही. पण आपण विचार करतो अशा ठिकाणी आपण जनावर बांधतो, आपण जनावर हिंडवतो. पण इथं फुलं बघण्यासाठी आपण 150 रुपये तिकीट काढून फुलं बघायला आलो आहे आपण. की माणसं येतात इथं, पण इथलं पठार तर खूप मोठं आहे, आवडलं. आणि फुलाचं म्हणाल तर आपल्याला फुलं काय मनाला भावली नाहीत. आपल्याला काय एवढं म्हणजे विशेष असं काय वाटलेलं नाही. पठार आहे मोठं, बस एवढंच. जाताना आपण 3 नंबर गेटनं गेलो होतो आतमध्ये, येताना 1 नंबर गेटमध्ये आपण बाहेर निघालो. फिरण्यासारखं तर भरपूर आहे इथं. 1800 एकरमध्ये पसरलेलं आहे पूर्ण कास पठार. एवढं काय आपल्याला फिरणं होणार नाही. आपण जास्त काय फिरत बसलो नाही, तेवढंच 2 गेटमधनं 1 गेटमधनं गेलो आणि दुसऱ्या गेटमधनं आलो, तेवढंच बघितलं. जास्त काय चालत फिरत बसलो नाही आपण. चला तर आता दुपारच्या वाजलेत 3:45. जेवण झालं हॉटेलमध्ये. आता जेवण केलं आम्ही. आता निघालो आम्ही डायरेक्ट श्रीवर्धन. महाबळेश्वरमध्ये काय थांबणार नाही आम्ही. चला तर लांबचा प्रवास झाला आता. एक ठिकाणी वॉटरफॉल पण आहे, धबधबा. आणि चहा पिण्यासाठी थांबलो आता. अगदी 5:15. आता इथे चहा पिऊन एकदा निघून जातो. मस्त आहे. पाऊस बंद झाला तरी पण अजून धबधबा चालू आहे. पहाडी बघा, डोंगर. वा वा मस्त. इधर ही अरे बापरे, घनदाट जंगल, धुकं, ढग पूर्ण रस्त्यावर आले बघा.